नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा आपला विषय आहे मनीश्री काकूंची बहीण म्हणजेच राणीश्री। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, तर या राणीश्रीला तुम्ही सगळे तर ओळखतच असाल। याआधी देखील मी हिच्यावरती पॉडकास्ट केला आहे। मनीश्री काकूंसारखं हिच्या पण नसानसात ॲटिट्यूड भरला आहे। आणि या राणीश्रीची बोलण्याची स्टाईल पाहिलीत का मंडळी? एकदम दात विचकत विचकत बोलते, असं वाटते की जीवावर उदार होऊन ही व्हिडिओ बनवते। तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, 10 महिन्यापूर्वीच हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे आणि त्याच बाळाला कॅमेरा समोर दाखवून ही व्हिडिओ बनवते आणि तिच्या जीवावरतीच डॉलर्स देखील छापते। ह्या दोघी बहिणींचं बरं आहे ना मंडळी, एक मुक्या प्राण्यांच्या जीवावरती डॉलर्स छापते तर दुसरी लहान बाळाच्या जीवावरती। आता या डेली व्लॉगर्स कडे बाळ जन्माला येणं म्हणजे एक कॉन्टेंटच असतो, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। तर सध्या ह्या काकू काय करतात तर रोज कॅमेरा सुरू करतात आणि बाळाला कॅमेरा समोर घेऊन बसतात। वेगळं असं काही या काकू करत नाही, नुसतं कॅमेरा चालू करतात आणि बाळाला दाखवतात। मग बाळाने काय काय केलं काय नाही केलं त्यावरच सगळा फोकस असतो। आता लहान बाळ बोललं की ते थोडी स्थिर बसणार आहे, ते सतत काही ना काहीतरी करतच असते। त्यामुळे कसं यांना व्हिडिओच्या लेंथची काळजी नसते। 15-20 मिनिटं तरी बाळ काय करतंय यातच यांचा वेळ निघून जातो। यांचे व्हिडिओ पण यांच्या बहिणीसारखेच रटाळ असतात। या काकूंना साधं एडिटिंग देखील जमत नाही आणि व्हिडिओ बनवताना पण यांचा अवतार तर काय बघायलाच नको। आता यांच्याकडून 9 to 5 जॉब होत नव्हता म्हणून यांनी व्लॉगिंग सुरू केलं। तर निदान आता कॅमेरा समोर तरी यांनी नीटनेटकं राहावं ना, पण कसलं काय, नेहमी आपल्या अवतारात असतात। पण तसं बघायला गेलं तर जे काही आहे ते ह्या नॅचरल दाखवतात। यांच्या बहिणीसारखं म्हणजे मनीश्री काकूं सारखं फिल्टर वगैरे लावून व्हिडिओ बनवत नाहीत। कधी कधी ह्या राणीश्री काकू पण ना किचन मध्ये काम करत असताना कॅमेरा साईडला ठेवतात आणि आपल्याच धुंदीत असतात। त्यानंतर त्या व्हिडिओला ह्या व्हॉइस ओव्हर देतात। आता हे त्या कुठून शिकले आहेत याची तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच। शेवटी काय, लहानपणापासून तिच्या सोबत राहिल्यामुळे स्वभाव पण तिच्यासारखाच झाला आहे, एकदम जळकुटा। या लोकांना एकात दुसरी नेगेटिव्ह कॉमेंट्स आली ना की यांचा चेहरा बघायचा कसा पांढरा फटक दिसतो, लगेचच यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो आणि व्हिडिओमध्ये यांची बोलण्याची पद्धत देखील चेंज होऊन जाते। ह्या लोकांना जराही क्रिटिसिझम सहन होत नाही। पण यांचं कौतुक करा, मग या फक्त चांगल्या चांगल्या कॉमेंट्स ठेवतात। तर कोणी नेगेटिव्ह कॉमेंट केली की या लगेच यांचं खरं रूप दाखवतात। आता चांगल्या चांगल्या कॉमेंट्स करणाऱ्यांमध्ये यांच्याच काही फेक आयडीज देखील असतात। मंडळी, मला असं वाटते यांच्या अंधमंद भक्तांच्या घरी कोणीच ज्येष्ठ मंडळी नाही आहेत, कारण अंधमंद भक्त या सो कॉल्ड क्रिंज आंटीजला कॉमेंट करतात, ताई याची रेसिपी शेअर कर, ताई तू बाळाला काय भरवते, ताई बाळाला कोणतं तेल लावते, ताई बाळाचे कपडे कसे बदलतेस, ताई बाळाला फ्रूट कोणतं देतेस। या बायकांना स्वतःचं असं काही डोकं नाही आहे का, की खरंच कोण सिनियर एक्सपिरियन्स्ड पर्सन नाही आहे? मला तर एक गोष्ट समजत नाही, या बायकांनी जर युट्यूब नसतं तर काय केलं असतं? आता चला, युट्यूब आहे म्हणून या क्रिंज आंटीज इथे आहेत, मुलांना दाखवून डॉलर्स छापतायत। पण जर हे माध्यम नसतं तर मग या अंधमंद भक्तांनी काय केलं असतं? हे लोक यांच्या बाळाला उपाशी ठेवणार होते का? हो, डॉक्टर कशाला आहेत मग, जर सगळंच नॉलेज ह्या अर्धवट शिक्षण घेतलेल्या बायकांकडे आहे, ज्यांना कोणी नोकरी दिली नाही म्हणून बाळ दाखवून व्लॉगिंग सुरू केलं। ह्या बायका अर्धवट शिक्षण आणि कोणत्या डिग्री शिवाय जर असले सल्ले देत फिरतात तर मग डॉक्टरने उगाच एवढा पैसा शिक्षणात वाया घालवूच नये। बिचारे ते आई वडील एवढं कष्ट करून त्यांच्या मुलांची स्वप्न पूर्ण करतात, त्यांना डॉक्टर बनवतात। पण आता तर डॉक्टर बनणं एवढं सोपं झालंय की हातात एक आयफोन नाही तर कॅमेरा घ्या आणि उपदेशाचे डोस पाजत फिरा लोकांना युट्यूब वरती। आणि आजकाल तर लोकांना काय झालंय मला समजतच नाही, स्वतःच्या बाळाच्या आयुष्यासोबत हे लोक कसे काय खेळू शकतात, त्याचा जीव कसं काय हे लोक धोक्यात घालू शकतात? लोकांना एवढी साधी अक्कल नाही का? लहान मुलं किती सेन्सिटिव्ह असतात। अरे तुम्ही जर यांचे व्हिडिओज बघताय तर ते फक्त मनोरंजनासाठीच बघा। हे लोक पैशासाठी फक्त त्या मुलांना दाखवतात व्हिडिओमध्ये, कारण बेबी केअर प्रोडक्ट्स वाले मग यांना त्यांच्या प्रोडक्टचं प्रमोशन करायला कॉन्टॅक्ट करतात आणि त्या प्रोडक्टचं प्रमोशन करून ह्या लोकांना खूप पैसे देखील मिळतात। भोळ्या भाबड्या लोकांना असं वाटते
की हे लोक ते प्रोडक्ट त्यांच्या मुलांसाठी वापरतात डेली लाईफ मध्ये, पण तसं काहीच नाही आहे. हे लोक फक्त प्रमोशन पुरतच त्या प्रोडक्टचा वापर करतात. पण या लोकांनी ते प्रोडक्ट व्हिडिओमध्ये दाखवल्यामुळे यांचे अंधमंद भक्त मागचा पुढचा विचार न करता ते प्रोडक्ट्स विकत आणतात. का तर यांच्या मनीताईने राणीताईने सांगितलंय ना, मग ते प्रोडक्ट जेन्युइनच असणार असं यांचा समज असतो. त्यामुळे ना यांच्या थापांना बळी पडू नका. फक्त हे लोक स्वतःच्या फायद्यासाठीच दुकान उघडून बसलेत. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतंच प्रोडक्ट लहान लेकरांसाठी वापरू नये, कारण यांच्या बाळाला कोणतं प्रोडक्ट सूट झालंय ते तुमच्या बाळाला सूट होईलच असं नाही आहे. प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असते, त्यामुळे यांच्या थापांवर कोणीच विश्वास ठेवू नका. हे लोक फक्त व्ह्यूज आणि डॉलरसाठी लोकांना काही चुकीचं अर्धवट ज्ञान देत फिरतात. आताच बघा ना, एका ताईने यांना कमेंट केली होती की माझा बाळ 7 महिन्याचा आहे, मग त्याला काय काय द्यायचं सांग ना. थांबा मंडळी, मी तुम्हाला आधी ती कमेंट दाखवते. ह्या काकूंनी त्या कमेंटला रिप्लायच दिला नाही आहे. मग काय आता त्या ताईंनी त्यांच्या बाळाला तसंच उपाशी ठेवलंय का? खरंच काय मूर्खांचा बाजार आहे ना. यांचे अंधमंद भक्त कसे काय यांच्यावरती विश्वास ठेवतात? अरे अंधमंद भक्तांनो, ते लोक साधं तुमच्या कमेंटला रिप्लाय पण देत नाही आणि तुम्ही काय वेड्यासारखं अशा माजोरड्या लोकांना कमेंट करून प्रश्न विचारता. कमाल आहे बाबा तुमची. मंडळी, या राणीश्री काकू आणि मनीश्री काकूंना धड मराठी देखील येत नाही बोलायला. मध्येच या हिंदीमध्ये बोलतात, मध्येच या स्त्रीलिंगचं पुलिंग करतात आणि कोण काय यांना बोललं ना की लगेच यांचं भाषाप्रेम जागं होतं. आता हेच बघा ना, राणीश्री काकू बोलतात काय तर, मी माझ्या लेकीला 8 महिन्यानंतरच जेवणात नमक टाकून दिलं. मी तिच्या जेवणात साधा नमक नाही वापरत, मी जेवणात सैंधव नमक वापरतो आणि मी पण तेच खातो. हल्लीच या राणीश्री काकूंनी वजन कमी करण्यासाठी म्हणून झुंबा क्लास जॉईन केला आहे आणि क्लासवरून जाऊन आल्यानंतर काकू एकदम दमून भागून कॅमेरा समोर बसतात आणि स्वतःचा कंप्लेंट बॉक्स सुरू करतात की खूप दमली मी, पाय आहेत की नाही हेच जाणवत नाही आहे. आता वजन कमी करणं हे तर खूप मोठं टास्क आहे, कारण वजन वाढताना पटकन वाढते, पण कमी करायचं बोललं तर त्यासाठी इंटेन्स वर्कआउट हा आलाच, त्याचसोबत प्रॉपर डाएट देखील फॉलो केलं पाहिजे. पण असं जर या काकू तक्रार करत बसल्या तर या जन्मात तरी यांचं वजन काय कमी होणार नाही असंच मला वाटते. काही दिवसांपूर्वी या राणीश्री काकूंचा ट्रायपॉड खराब झाल्यामुळे काकूंनी जुगाड म्हणून तेलाच्या बरणीवरती फोन ठेवून व्हिडिओ शूट केला. म्हणजे एवढी काय गरज होती ना, एक व्हिडिओ काढण्यासाठी एवढी धडपड करायची काय गरज होती? आता त्या व्हिडिओमध्ये यांचं फक्त अर्ध शरीर दिसत होतं काम करताना. त्यांनी तो व्हिडिओ नसता शूट केला तरी देखील चाललं असतं, पण डाळीला फोडणी देणं, भांडी घासताना दाखवणं, सर्वर वाटण कसं वाटतात हे दाखवणं यांचं टॅलेंट आहे ना. मग ते टॅलेंट दाखवल्याशिवाय कसं काही राहतील? ते बोलतात नाही का, आयुष्यातला प्रत्येक क्षण एन्जॉय करावा. तसं ह्या क्रिंज आंटीजचं कसं आहे माहिती आहे का, आयुष्यातला प्रत्येक क्षण कॉन्टेंट म्हणून वापरावा. दिवसभरात जे काही हवं नको ते घडतंय ते हे लोक शूट करत बसतात. ह्या दोघी बहिणी कॉन्टेंटसाठी एवढ्या हपापल्या आहेत ना की काय विचारूच नका. राणीश्रीच्या मिस्टरांनी आंब्याची पेटी आणली होती. आता लहान मुलांसमोर बॉक्स वगैरे दिसला की ते खेळायला तर जाणारच, पण ह्या काकूंनी त्याचा देखील कॉन्टेंट म्हणून वापर केला. राणीश्री काकूंनी टायटल काय ठेवला होता, आंबे पाहून राणी चंदिनीची रिॲक्शन. आता तुम्हीच सांगा मंडळी, त्या 10 महिन्याच्या मुलीला काय माहिती आंबा? मला तर असं वाटते महिन्यातून 10-15 दिवस तर ह्या राणीश्री काकूंचे मिस्टरच जेवण बनवतात, कारण जास्त करून किचन मध्ये तर काम करताना तेच दिसतात. आता हेच बघा ना, ऑफिस वरून येताना त्यांनी आंबे देखील आणले आणि नंतर त्यांनी आमरस देखील बनवला त्याचा, आणि काकूंची आई तिथे उपस्थित होती त्यामुळे काकूंनी त्यांना देखील मस्का मारला चपाती बनवण्यासाठी. मला तर असं वाटते या काकूंना काही फारसं येत नसेल बनवायला. आता या राणीश्री काकू गेल्या होत्या मनीश्री काकूंच्या घरी यात्रेनिमित्त. यांनी आता 2 वर्षानंतर बसने प्रवास देखील केला होता असं या व्हिडिओमध्ये 10 वेळा ओरडून ओरडून सांगत होत्या. काकूंचं असं म्हणणं आहे तिथे पोहोचल्यानंतर त्यांना समजलं की मनीश्री काकूंकडे खूप लोक आले आहेत आणि यांनी फक्त एकच ड्रेस नेला होता आणि राणी चंदिनीला घेऊन प्रवासात कम्फर्टेबल वाटायला म्हणून या जीन्स टॉप घालूनच गेल्या होत्या. आता मला काही प्रॉब्लेम नाही, या काकूंनी जीन्स टॉप घालू देत किंवा वन पीस घालून गाव हिंडू देत, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, यांची लाडकी मनीताई एवढ्या दिवसांपासून बोंबलत होती ना तिच्या व्हिडिओमध्ये की गावची यात्रा आहे, 19 वर्षानंतर खूप माणसं येणार आहेत, याला पत्रिका दिली त्याला पत्रिका दिली. आता त्याच्यावरून तरी यांना समजायला हवंच होतं ना की एक्स्ट्रा ड्रेस कॅरी करावा.
साडी तर या काकूंनी नेसणंच सोडलं आहे, कारण या काकू काय सांगतात तर खूप गरम होते आणि राणी चंदिनी त्रास देते, त्यामुळे ड्रेस कम्फर्टेबल वाटतात. आता गावच्या ठिकाणी खूप माणसं येतात आजूबाजूचे, मग कोणताही छोटा फंक्शन असू देत किंवा मोठा फंक्शन, नीटनेटकं तर राहिलं पाहिजेच ना आपण. आता कितीतरी बायका आहेत शहरातल्या ज्या गावी जातात, प्रॉपर साडी वगैरे नेसून लहान मुलांना घेऊन एकटीने सगळं मॅनेज करतात. पण सध्या ना प्रत्येक डेली व्लॉगर हा स्वतःला सेलिब्रिटी समजतो, त्यामुळे काय आहे ना, प्रॉब्लेम कपड्यांमध्ये नाही तर यांच्या ऍटिट्यूडचा आहे. सतत नुसतं आपण कोणतरी सेलिब्रिटी आहोत, आपण काहीतरी खूप भारी काम करतोय अशा विचारात हे लोक वावरतात. आणि हो मंडळी, या काकू असं देखील बोलत होत्या सारख्या की राणी चंदिनी झोपली आहे, ती उठल्यावरच तिची तयारी करणार आणि त्यानंतरच मी माझी तयारी करायला घेणार, कारण आधी जर मी रेडी झाली तर मग तिचं आवरेपर्यंत मी परत आहे तशी दिसेन. मग जे यांची बहीण दुनियेला एवढे ब्युटी प्रोडक्ट्स दाखवून फेक प्रमोशन करत असते त्याचं काय. यांची मनीताई तर रोज सकाळी उठल्यावरती एक नवीन प्रोडक्ट घेऊन कॅमेरा समोर हजर होते. मग त्यात स्वेटप्रूफ कॉम्पॅक्ट बोलू नका, वॉटरप्रूफ फाउंडेशन बोलू नका किंवा लॉंग लास्टिंग लिपस्टिक बोलू नका, सगळ्याचं तर प्रमोशन करून झाले आहे त्या मनीश्री काकू. आता आपल्यासारखे सर्वसामान्य लोक तर मेकअप फक्त कोणत्या फंक्शनला जातानाच करतात ना, ऑफिससाठी किंवा कॉलेजसाठी एवढा हेवी मेकअप आपण करत नाही. मग जेव्हा कोणत्या फंक्शनसाठी मेकअप करतो तर तो लॉंग लास्टिंग राहावं असंच आपल्या सगळ्यांना वाटते ना, जो स्वेटप्रूफ वॉटरप्रूफ असावा. मग आता या मनीश्री काकूंनी ज्या प्रोडक्टचं प्रमोशन केलंय त्यातल्या कोणत्याच प्रोडक्ट मध्ये हे वैशिष्ट्य नाही आहे, कारण जर ते प्रोडक्ट खरंच जेन्युइन असते तर मनीश्री काकूंनी त्यांच्या बहिणीवर पण ते अप्लाय केले असते. आता यावरून तरी यांच्या अंदमंद भक्तांनी समजून जावं की आंटीज फक्त पैशासाठी लोकांची दिशाभूल करतात, हे लोक स्वतः देखील ते प्रोडक्ट्स वापरत नाही. मंडळी, या राणीश्री काकूंना यांच्या आईचा कितवा वाढदिवस आहे हे देखील माहिती नव्हतं. या काकू निर्लज्जासारख्या त्यांनाच विचारत होत्या की कितवा वाढदिवस आहे. मला तर तो व्हिडिओ बघूनच एवढं हसायला आलं की काय विचारूच नका. या काकूंचं खरंच एवढं वय झालं आहे का की ह्यांना आपल्या जन्मदातीचा कितवा वाढदिवस आहे ते देखील माहिती नाही. जरा त्या रटाळ व्लॉगिंग पेक्षा या लोकांनी स्वतःच्या घरात लक्ष दिलं, घरच्यांसोबत नुसतं व्हिडिओ मध्ये दाखवण्यापुरतच नाही तर त्या व्यतिरिक्त पण जरा फॅमिली सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करावा असं मला तरी वाटते, कारण बेसिक गोष्टीच यांना यांच्या घरच्यांबद्दल माहिती नाही आहे आणि हे लोक चाललेत लोकांना इन्फ्लुएन्स करायला. पण सध्या राणीश्री काकूंचं कसं आहे ना की 5-6 वर्षाचंच कॉन्टेंट त्यांच्याकडे आहे ना, म्हणजेच त्यांची राणी चंदिनी, त्यामुळे त्यांचं घरच्यांवर सध्या दुर्लक्ष होतंय. सगळं लक्ष त्यांचं कॉन्टेंट कडेच आहे, कारण त्यामुळेच तर यांना डॉलर्स छापायला मिळतायत ना. तर मंडळी, अशा आहेत या बच्चा दिखाओ डॉलर्स कमाओ स्कीमच्या लाभार्थी राणीश्री काकू. तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.